रुग्णालयाने धर्मादाय योजनेची माहिती रुग्णाला द्यायला हवी होती। इतर योजनांची माहिती रुग्णालयाने का दिली नाही असा अहवालात प्रश्न विचारण्यात आलाय। राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालातील निष्कर्ष TV9च्या हाती आले आहेत। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाईची शक्यता आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी प्रदीप कापसेकडून। प्रदीप, तर राज्याचे काल सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आलेली होती, काल तिनं दिवसभर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये हॉस्पिटल प्रशासनाची चौकशी केली। मात्र चौकशी अहवालातले निष्कर्ष जे आहेत ते TV9 मराठीच्या हाती आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस रुग्ण जो आहे तो दवाखान्यामध्ये दाखल झाला त्यावेळेस पैशाची मागणी जी आहे ती हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आलेली होती। मात्र पैसे खरं तर रुग्ण दाखल करून घेत असताना हॉस्पिटल प्रशासनाकडे ज्या ज्या योजना उपलब्ध आहेत त्या योजनेची माहिती जी आहे ती रुग्णाला का दिली नाही। जर कदाचित या योजनेची माहिती रुग्णाला दिली असती आणि रुग्ण भरती करून घेतला असता तर कदाचित आजची परिस्थिती जी आहे ती वेगळी असू शकते। खरं तर जो आरोप करण्यात आलेला होता त्याचबरोबर मंगेशकर प्रशासनानं सुद्धा खुलासा केलेला होता की रुग्णाला जो आहे तो कॅन्सरचा त्रास होता, ही माहिती जी आहे ती सुद्धा रुग्णालय प्रशासनाला का दिली नाही अशा पद्धतीचा सुद्धा निष्कर्ष जो आहे तो अहवालामध्ये मांडण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की धर्मादाय आयुक्तामार्फत एक व्यक्ती जो आहे तो रुग्णालयामध्ये माहिती देण्यासाठी उपलब्ध केलेला असतो, त्याला शासनाचा पगार सुद्धा मिळतो। मग ही व्यक्ती नक्की काय करत होती आणि या ड्युटीवरती असलेले कर्मचारी त्यांनी नक्की योजनेची माहिती का दिली नाही। हॉस्पिटल प्रशासनाला भविष्यामध्ये पैसे जे आहे ते मिळाले असते, मात्र रुग्णाला भरती करून घेणं ही प्रायोरिटी होती। अशा पद्धतीचा निष्कर्ष जो आहे तो अहवालामध्ये मांडण्यात आलेला आहे। हा अहवाल राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे।